रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचं आता काम सुरू आहे। कोंडगाव येथील रस्त्या शेजारील गावांना आणि वाड्यांना जाण्यासाठी सर्व्हिस रोडची मागणी येथे केली जाते। मात्र गेली 2 वर्ष मागणी करून देखील राजकीय पुढारी आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कोंडगाव ग्रामस्थांनी आज चौपदरीकरणाचं काम रोखलंय। कोंडगाव दळवीवाडी येथे शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत। दळवीवाडी वाणीवाडी येथील ग्रामस्थांनी मेढे ते कोंडगाव मुरलीधरवाडी इथपर्यंत सर्व्हिस रोडची मागणी केली आहे। विद्यार्थी, व्यापारी, पायी जाणारे यांना येण्या जाण्यासाठी सर्व्हिस रोडची अत्यंतिक गरज असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। स्मशानभूमी देखील दुसऱ्या बाजूला असल्याने मृतदेह नेताना हेळसांड होऊ शकते। यावेळी महामार्ग विभाग आणि रवी इन्फ्राचे ठेकेदार यांनी मार्ग काढू असं म्हटलंय। आता ते कोणता मार्ग काढतात याकडे ग्रामस्थांचं लक्ष आहे। मीरा नागपूर 166 नंबरचा जो चौपदरीकरणाचा कार्यक्रम चाललेला आहे, याच्यामध्ये लोकांची गैरव्यवहार झालेला आहे, गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय आपल्याला सुधारण्याचं करायचं असेल तर कोंडगाव या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी आणि कोंडगाव मंदिर, राम मंदिर या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी अंडरपास मिळावा। ती गेले 2 वर्ष आम्ही सातत्यानं आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत। तरी देखील त्याच्यानंतर आम्ही गेल्या 6 फेब्रुवारीला पुण्यामध्ये जाऊन जे मेन कदम यांना व्हिजिट केली। त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले की तुम्हाला कोंडगाव तिटा ते मेढा ब्रिज सीमेचा पूल तिथपर्यंत दोन्ही साईडनी सर्व्हिस रोड देतो आणि त्याचबरोबर ब्रिजच्या खालून तुम्हाला अंडरपास करून देतो अशी कमिटमेंट झाली। पण तरी देखील त्यांचं NHAचं काम चालू आहे आणि ते काम बंद करावं असं सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणखी ग्रामपंचायतमधले सदस्य एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा नाही। आज गेले 2 वर्षापासून काम चालू आहे। त्या कामात आम्हाला सर्व्हिस रोड आणखी अंडरपाससाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून पत्रव्यवहार संपूर्ण आम्ही प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसला केलेले आहेत, पण तिथं कोणत्याही प्रकारची दाद घेतली जात नाही। 6 फेब्रुवारीला आम्ही पुण्यात संजय कदम साहेब आहेत जे मेन CO, त्यांना जाऊन भेटून आलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की कोंडगाव तिटा ते तुम्हाला सीमेचा पर्याय त्यामधून आम्ही तुम्हाला अंडरपास करून देतो आणि दोन्ही साईडने सर्व्हिस रोड करून देतो। पण अजून पण आम्हाला कोणत्याही कामाची इथं काही दिसत नाही। त्यामुळे आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत, सुरुवात करत आहे। सगळे ग्रामस्थ अग्रणीय झालेले आहेत, उग्र झालेले आहेत। आणखी आम्हाला एक मेन म्हणजे आमची नदी त्या साईडला आहे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेला, त्यामुळे आमची गुरं जाण्या येण्यासाठी आम्हाला अंडरपासची गरज आहे। कारण जनावर रस्त्यावर सोडू शकत नाही। एक तर NHAचा नियम असतो की रस्त्यावर जर अपघात झाला तर त्या मालकावर केस दाखल केली जाते। तर आम्ही करायचं काय, त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागतोय किंवा तुमच्या सर्व्हिस रोड ह्याच्यात जो लेआउट असतो त्याच्यात तुमच्या तरतूद असते की बाबा जनावरांसाठी वेगळा रस्ता द्यावाच लागतो। तो आम्हाला कुठेच दिला नाही, ह्या मीरा नागपूर रोडला कुठेच दिसत नाही। त्यावर ऍक्शन घ्यावी NHA आणि कारवाई करून आम्हाला इथलं लवकरात लवकर अंडरपास कुठेही उपलब्ध करून द्यावा, ही आमची मागणी आहे। सर्व्हिस रोड पाहिजे दोन्ही साईडला, त्यावर आम्ही उग्र झालेलो। NHA रोड ते कोंडगाव दळवीवाडी या ठिकाणी एक अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा आहे। त्या शाळेतील मुलांना या जा रस्ता नसल्यामुळे आम्हाला अंडरपासची अत्यंत गरज आहे। जर उद्या भविष्यकाळात का अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण, शासन का जनता? म्हणून ह्या जनतेच्या मागणीप्रमाणे ते अंडरपास व्हावा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।